ओके. आपला 13वा अध्याय सुरू आहे आणि त्यातला आपण आजपासून 8वा श्लोक सुरू करत आहोत. इंद्रियार्थेषु वैराग्यम मन अहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम विषयांच्या ठाई जागती विरक्ती जयाची या चित्ती दिसे भली ओकिले ते जैसे खाववेना अन्न प्रेता आलिंगन देववेना जळत्या घरात जैसे शिरवेना किंवा घोटवेना विष जैसे किंवा व्याघ्राची या दरी माझी कोणा जैसे जाववेना राहावया घालवेना उडी तप्त लोहरसी करवेना उशी अजगराची तैशा परिपार्था विषयांची वार्ता नावडे सर्वथा जया लागी. आता ते ह्या अध्यायामध्ये आपण पहिल्यापासून बघतोय की क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा चालू आहे. क्षेत्र म्हणजे पर्सनॅलिटी आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. आणि पूर्ण आपण भक्ती आणि गुरुभक्ती आणि या सगळ्या स्टेजेस आपण या अध्यायात अभ्यासतोय. आता जेव्हा क्षेत्राची पूर्ण जाणीव होते की थ्री लोअर व्हेइकल्स काय आहेत, पर्सनॅलिटी काय आहे, फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, हे तीन व्हेइकलला घेऊन जे देह म्हणून आपण म्हणतो किंवा आपलं एंटायर रिजन किंवा एरिया किंवा एंटायर स्पेस आपल्या बॉडीची म्हणजे आपलं क्षेत्र जिथे आपण परफॉर्म करत असतो. आपण म्हणजे कोण? आपला आत्मा ऍक्टिव्ह असतो आणि आत्मा ते क्षेत्र वापरत असतो. कोणतं कोणतं क्षेत्र वापरतो? आत्मा आपली मेंटल बॉडीचं क्षेत्र वापरतो, इमोशनल बॉडी वापरतो आणि फिजिकल बॉडी फिजिकल प्लेनवर जगताना तो वापरत असतो. आणि हे सर्व क्षेत्राचा वापर करताना जेव्हा त्याची अलाइनमेंट होते, जेव्हा तो आणि तीन शरीर म्हणजे पूर्ण क्षेत्र हे क्षेत्र क्षेत्रज्ञ जेव्हा अलाइनमेंट प्रॉपर होते तेव्हा त्याला विरक्ती, सच्च्या अर्थाने पूर्ण अर्थाने विरक्ती, खऱ्या अर्थाने विरक्ती आणि वैराग्य त्याला प्राप्त होतं. आणि मग असं वैराग्याला झाल्यानंतर त्याला सत्यतेची जाणीव असते आणि आपण आत्मरूपात आहोत याची पूर्ण कल्पना आलेली असते. आणि त्यामुळे त्याला विषयांच्या ठाई जागती विरक्ती जयाची या चित्ती दिसे भली. ज्याच्या हृदयामध्ये ज्याच्या हृदयामध्ये विरक्ती जागृत होते त्याला विषयांबद्दल मग काय भावना असते त्याचं वर्णन महाराजांनी इथे केलेलं आहे. ओकिले ते जैसे खाववे ना अन्न. आपण एकदा वोमेट केल्यानंतर ते पोटात नाही जाऊ शकत, आपण खाऊ नाही शकत, आपल्याला नॉशिया येतो, आपल्याला घाण वाटते. आणि जेव्हा ऍक्च्युअली विरक्ती येते, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा फरक कळतो, तिथे विषयांबद्दल अक्षरशः अशीच जाणीव सुरू होते. आपल्याला नको वाटायला लागतं, संगती नको, विषय नकोत. आणि विषय म्हणजे काय? सब्जेक्ट्स. विषयाला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतात आणि सब्जेक्ट म्हणजे आपल्या तीन व्हेइकल्सचे सब्जेक्ट प्लस आपल्या इंद्रियांचे सब्जेक्ट. म्हणजे किती मोठा एरिया झाला हा नुसता विषय म्हटला तर. म्हणजे भावभावनांचा विषय, आपल्या भावभावना कुठे गुंतलेल्या आहेत, काय आहेत त्याचं वर्क, त्याच्यानंतर मनातल्या विचारांचं, आपल्या शरीराच्या ऍक्टिव्हिटीज, शरीराची इन्व्हॉल्वमेंट, आणि त्याच्यानंतर शरीरातले आणखीन विभाग आहेत, जेवढ्या सिस्टम्स आहेत, जेवढे इंद्रिय आहेत, दश इंद्रिया, मन चित्त बुद्धी अहंकार, हे जे अंतःकरण चतुष्टय आणि सगळं जे मटेरियल आहे त्या सगळ्यांच्या मार्फत हे सगळे जे होतात त्यांचे सब्जेक्ट हे जे आहेत ते विषय झाले. आणि ते विषय आपल्याला विरक्ती म्हणजे कंटाळा येतो त्याचा, ते नकोसं वाटायला लागतं आणि इतक्या पराकोटीचा त्याचा नॉशिया येतो की ही पुढची स्थिती येते. ओकिले ते अन्न जैसे खाववेना, ओकिले ते जैसे खाववेना अन्न प्रेता आलिंगन देववेना. देह सोडून आत्मा जेव्हा जातो तेव्हा त्या प्रेताला, ते कोणाचंही असो, पित्याचं असो, मातेचं असो, पत्नीचं असो, पुत्राचं असो, आपल्याला त्या प्रेताला फार कवटाळून बसावं वाटत नाही, कारण त्याच्यात जे जिन्नस हवं ना, जिवंतपणा, तो तिथे नसतो.
आणि म्हणून ते नको वाटतं. इतक्या पराकोटीची विरक्ती आपल्याला रोजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये यायला लागते, जेव्हा एखादा साधक या क्षेत्रज्ञाच्या अभ्यासामध्ये या पर्टिक्युलर स्टेज पर्यंत पोहोचतो तेव्हा. आता ह्या स्टेजेस आहेत, मी नेहमी सांगते, एकदम काही आपल्याला वैराग्य वैराग्य येण्याच्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस प्रमाणेच आपण जाणार. एकदम काय आपल्याला असं सगळं नॉशिया वगैरे येत नाही, पण आपल्याला महाराज आणि श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला उच्च स्थानाची स्थिती काय असते हे नेहमी सांगतात. गुरु नेहमी हे सांगतात, इथे पोचायचंय, तू कधी पोचायचंय हा तुझा प्रश्न आहे, असं ते सांगत असतात. तू तुझा वेळ घे, तुला पाहिजे तेवढा वेळ घे, फ्री चॉईस दिलेला आहे, फ्री विल दिलेला आहे. आपण ठरवायचंय तिथे कधी पोचायचं. एव्हरेस्टचं समिट टॉप गाठायचं कधी हे आपण ठरवायचं आहे, आपल्या हातात दिलेलं आहे. गुरु काही देणार नाहीत, गुरु काही घेणार नाहीत, ते काही जादू करणार नाहीत, ते काही आपल्या बरोबर आपल्याला काय म्हणतो मंत्र दीक्षा दिली किंवा कुठल्याही पद्धतीने अनुग्रह दिला असला, इवन इथे श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष त्याच्या बरोबर आहे, पण त्याला अभ्यास करायला सांगत आहे, त्याला ऍप्लिकेशन सांगतो आहे अर्जुनाला. त्याला अप्लाय करावं लागेल, त्याला युद्ध करावं लागेल, आणि मग युद्धात सामर्थ्याने पराक्रम गाजवून मग ती विन विन सिच्युएशन येणार आहे त्याच्या लाईफमध्ये. आपलीही तीच परिस्थिती आहे की युद्धातनं जीवन युद्धातनं पुढे जात 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 आपल्याला जिंकावं लागतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर काम करावं लागतं, आणि तेव्हा त्या स्टेजमध्ये, त्या अलग अलग वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्याला अशा अशा प्रकारच्या वैराग्याचे अनुभव येतात. आणि त्यातल्या उच्च पराकोटीचं वैराग्य कसं, की ते पुन्हा वापस मन न मागे प्रपंचात वळू नाही शकत. तिथे रिटर्न जर्नीचं तिकीट नसतं. इतका त्याचा वैराग्याची उच्च स्थिती असते की तो पुढेच बघतो, तो आत्म्याकडेच जाण्यासाठी धडपडत असतो. आत्मा हा परमात्म्याकडे जाण्यासाठी धडपडत असतो. तो मागे त्याला उलटी दिशा आहे नाही. जशी नदी जशी वरून येते ती आपल्याला उलटी वाहताना दिसते का उत्तरेकडे? नाही, ती समुद्राकडेच जाते, वरून ज्या नद्या सगळ्या सुटलेल्या आहेत हिमालयातनं. त्यामुळे उलटा प्रवास निसर्गातही दाखवलेला नाहीये आणि मनुष्य जीवनातही नाहीये. त्यामुळे आपल्याला पुढे जाताना इतक्या पराकोटीचं वैराग्य अपेक्षित आहे, ते सांगितलेलं आहे. आत्ता व्हायला पाहिजे हे सांगितलेलं नाही. जळत्या घरात जैसे सिरवेना किंवा घोटवेना विष जैसे. पॉइझन खाल्ल्यावर आपल्याला माहिती आहे आपण मरणार आहे, आपल्याला काही दुसरं चॉईस नाही. असं होणार नाही की आपण पॉइझन प्यायलं, विष प्यायलं आणि आपण जिवंत राहिलो. त्यामुळे आपल्याला रिझल्ट माहिती असणार आहे की काय होणार आहे. जर आपण विषयामध्ये हात घातला तर आपल्याला मृत्यू म्हणजे अघटित गोष्ट घडणार आहे. आपण स्पिरिच्युअल पाथपासनं अपोजिट डिरेक्शननी वळणार आहोत, आणि म्हणून वैराग्य तिथे काम करतं आणि त्या भक्ताला मागे वळू देत नाही. आणि एवढं सामर्थ्य त्याच्या आत्म्यात असतं. आत्म्यात सामर्थ्य कोणतं असतं? सत्य कळल्याचं, ज्ञानाचं. त्याला मी कोण हे कळलेलं असल्यामुळे, माझा उगम कुठे आहे, मी कुठे जायचं आहे, आणि माझं कार्य काय आहे, माझं पर्पज काय आहे, हे त्याला कळलेलं असतं. आणि तेव्हाच एवढ्या उच्च पराकोटीचं वैराग्य येतं. किंवा व्याघ्राची या दरी माझी कोणा, जैसे जाववेना राहावया. घालवेना उडी तप्त लोहरसी, करवेना उशी अजगराची. तैशा परिपार्था विषयांची वार्ता, नावडे सर्वथा जया लागी. इंद्रियांच्या द्वारा जाऊची न देईना, मनाकडे कोणा विषयासी. विषय सेवन करावया मन, कंटाळले पूर्ण जयाचे गा. आणि ह्या ह्याच्यात काही इंद्रियांची खेचाखेची ओढात आणि अजिबात ही त्या स्थितीत नसते. साधकाची जी अवस्था आहे तो काही खेचाखेची करत नाही की नाही, म्हणजे जबरदस्तीनं काही हे करावं लागत नाही. तिथपर्यंत तो पोचल्यानंतर ऑटोमॅटिक ऍक्शन्स होतात की इंद्रियांना विषयांमध्ये इंटरेस्ट उरत नाही, सब्जेक्ट्स मध्ये इंटरेस्ट उरत नाही. इंद्रियांच्या द्वारा जाऊची देईना, मनाकडे कोणा विषयासी. कोण जातंय विषयांकडे? मन जातंय. आणि मन कोणाला घेऊन जातंय? इंद्रियांना घेऊन जातंय. यातनं तुम्हाला कळेल, आपल्याला अभ्यासाला कळेल की
एक्झॅक्टली इंद्रिय, मन आणि विषय हे कसे काम करत असतात, कोण कोणाबरोबर कसं काम करतं, पहिले तर हे कळलं पाहिजे आपल्याला. आपण म्हणू की हे नाही करायचं, ते नाही करायचं. स्पिरिच्युअलिटी मध्ये प्रोग्रेस करायचा असेल तर संयम आणायचा, अमुक आणायचं, तमुक आणायचं, विषयांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा, मनाला आवरायचं. अरे पण नक्की करायचं कसं, हे कसं कळणार? तर त्याची चेन कशी आहे की आपलं मन, आपण म्हणतो मनात विचार आला, मनात हे वाटलं, मनाला ते वाटलं, मला वाटलं, मला म्हणजे ते शरीर म्हणजे मेंटल बॉडी, त्याला वाटत असतं, आत्म्याला काही वाटत बिटत नसतं. तर त्यामुळे मला वाटलं करून जे मनात पहिले येतं तो थॉट, आणि मग तो कुठे घेऊन जातो, मनाकडे, कोणा विषयासी, तो इंद्रियांच्या द्वारा विषयांना घेऊन जातो. आता आपल्याला वाटतं की अमुक अमुक खाऊन बघावं, मग खाण्यासाठी कोणाच कुठलं इंद्रिय पाहिजे, जिव्हा, जीभ. मग तो मन, विषय मनात आला म्हणून तो मन जिभेला उठवणार आणि त्याला म्हणणार हे तुला खायला पाहिजे, मग ते बनवलं जाणार, मग हातपाय पण सपोर्ट करणार, आणि मग तो पदार्थ आणणार आणि आपण खाणार. मग एकदा खाल्ला म्हणून सॅटिस्फॅक्शन होणार आहे का, नाही. मग पुन्हा 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 आपल्याला हवं असणार आहे. म्हणजे नाचवतंय कोण, तर मन. म्हणून पहिले मनाला कंट्रोल केलं पाहिजे, मनाचा अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आहेत. त्यांनी इंद्रियांचे श्लोक का नाही लिहिले? त्यांनी असं का नाही म्हटलं की या इंद्रियाला हे शिकवा, त्या इंद्रियाला ते शिकवा? कारण त्या सगळ्यांना घेऊन मन नाचवतं, मंकी माइंड म्हणतात, ते नाचवतं आपल्याला. आणि म्हणून मनाला पहिले शिकवण दिली आहे की मनाने हे करावं, मनाने ते करावं, मनाने वाईट चिंतू नये, मनाने अमुक करू नये. मनाचे श्लोक त्याच्यासाठी दिलेले आहेत, कारण मनच मुख्य भाग आहे जे सगळ्याला नाचवतो, अख्ख्या आत्म्याला पण मग त्याच्यात गुरफटून टाकतं. आणि म्हणून मनाला सांभाळलं पाहिजे आणि मनाकडे लक्ष दिलं पाहिजे, काय काय चालू आहे आपल्या आतमध्ये त्याला. इंद्रियांच्या द्वारा जाऊची देईना, मनाकडे कोणा विषयासी, विषय सेवन करावया मन, कंटाळले पूर्ण जयाचे गा. आता मनाला कंटाळा कधी येईल? मन जेव्हा, मन म्हणजे काय, तुमचं लहान मुलं असतं, त्याला खेळायला एंगेज करून नाही ठेवलं तर ते आपल्या मागे येणार. तर त्याला खेळवण्यासाठी त्याचं मन रमेल अशा ठिकाणी, त्याला गोडी लागेल अशा ठिकाणी गुंतवावं लागतं. तसं आपल्या मनाला जर राम प्रेमामध्ये, भगवंत प्रेमामध्ये जेव्हा आपण गुंतवतो, इन्व्हॉल्व करतो, त्याला गोडी लावतो, त्याला अभ्यास करायला लावतो, तेव्हा मग ते मन विषयांकडे वळत नाही आणि मग इंद्रिय मोकळी होतात. इंद्रिय जी अडकलेली आहेत त्याच्या जाळ्यामध्ये, ती इंद्रिय सुटतात आणि त्यांची नाचानाच मग थांबते. तर हे सगळी चेन आहे ऍक्च्युली. त्यामुळे ऍक्च्युली कुठून स्टार्ट करायचं हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर आपण, आपल्याला ऐकायला खूप मिळतं पण सुरुवात कुठून करायची? आणि मनाला कंट्रोल करण्याच्या मागे बरेच टेक्निक सांगितलेले आहेत. एक श्वासाला कंट्रोल करूनही आपण मनाला, आपण मागे बघितलं होतं हे सगळं, की श्वासावर नियंत्रण करूनही मनाला सांभाळता येतं, कंट्रोलमध्ये आणता येतं, आणि त्याला लिमिटेशन मध्ये टाकता येतं, आणि विचारांना कमी करता येतं, मनाची नाचानाच कमी होते. तो एक मेथड आहे. दुसरं अभ्यास, ज्ञान. ज्ञानाने मनाला मॅच्युअर करूनही आपण त्या पद्धतीनं वळवू शकतो. तर ही अशी वेगळी वेगळी टेक्निक आहेत. नाहीतर मग तिसरा आहे भक्ती. त्याला मनाला एंगेज करून द्यायचं कोणाच्या तरी चिंतनामध्ये, आणि ती तिसऱ्या पद्धतीनं आपण इंद्रियांना रिलीज करू शकतो मनाच्या कचाट्यातनं. तर ह्या पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो आणि पुढचा प्रवास आपला सुरू होऊ शकतो. विषय सेवन करावया मन, कंटाळले पूर्ण जयाचे गा. जयाचे शरीर झाले अतिरोड, शमदम गोड जया लागी. आवडे एकांत जयाची या मना, तपोव्रते नाना आचरे जो. पातला युगांत ऐसे जया होय, जनपदी पाय ठेविताच. योगाभ्यासी हाव रानाकडे धाव, साहे नाजो नाव मंडळीचे. बाणशय्येवरी जैसे झोप घेणे, ना तरी लोळणे पूय पंखी. पूय पंखी म्हणजे घाणीमध्ये, म्हणजे बॅड एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला
सभोवतालचे सगळी लोक असतात, कधी कधी लोअर एनर्जी, ग्रॉस एनर्जी घेऊन असतात, त्या तशा संपर्कामध्ये. तैसे लेखी भोगणे या लोकी, तेवी तुच्छ लेखी स्वर्गातेही. कुजलेले जैसे घाण श्वान मास, स्वर्गीच्या भोगास तैसे मानी. मग आता मागेही मी म्हटलंय की स्वर्ग हवा, स्वर्ग हवा. मॅक्झिमम लोकांना स्वर्गाची ओढ असते. असं वाटतं की चला सगळं करावं, पुण्य मिळवावं आणि स्वर्गात जावं. पुण्य कशाला मिळवायचं? स्वर्ग गाठण्यासाठी. पण तिथूनही वापस यावं लागतं, काहीही उपयोग होत नाही. पुन्हा येऊन पुन्हा त्याच लोकांमध्ये, पुन्हा तिथेच बसा, पुन्हा त्याच हाणामाऱ्या, पुन्हा तीच परीक्षा. सगळं तेच 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 तेच. ती सायकल जर थांबवायची असेल तर एकच मार्ग आहे, परमात्म प्राप्ती आणि एकरूपता, आणि त्याच्यानंतर सर्विस. ह्या स्टेजेस सांगितलेल्या आहेत. कुठल्याही ग्रंथामध्ये जा, कुठल्याही गुरूंना विचारा, एकच गोष्ट सांगितली आहे: वननेस, एकरूपता. आणि एकरूप झाल्यानंतर आपल्याला खाली पुन्हा यावं लागतं मागच्यांना मार्ग दाखवण्यासाठी. ती सर्विस. ही अशी पूर्ण मार्ग आहे हा. तर ह्या पद्धतीनं बाणशय्येवरी जैसे झोप घेणे, ना तरी लोळणे पुयपंखी. तैसे लेखी भोगणे या लोकी, तेवी तुच्छ लेखी स्वर्गातेही. मग अशा अशा पद्धतीनं wellness कडे जो अभ्यासाला लागतो, तो साधक. मी नेहमी म्हणते की साधक नाही, भक्तही नाही, त्याला म्हणतात डिसिपल, शिष्य. आणि डिसिपलशिपचा पाथ अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. प्रचंड टेस्टिंग होतं आपलं, प्रचंड सिच्युएशन्स ना आपल्याला फेस करावं लागतं. कारण का? तर वननेस नंतर आपल्याला परत यायचं आहे, आणि परत येऊन काम करणं ना इतकं सोपं नाही आहे. मार्ग दाखवणं सोपा मार्ग नाही आहे. आणि म्हणून आपली डिसिपलशिप मध्ये प्रचंड प्रमाणात टेस्टिंग होते. गुरु आपली खूप परीक्षा बघतात, की बघू इथे काय होतं तुझं, बघू तिथे काय होतं तुझं, या सिच्युएशन मध्ये काय होतं, त्या सिच्युएशन मध्ये काय होतं. म्हणून डिसिपलशिप, मी नेहमी डिसिपलशिप हा शब्द वापरते. शिष्यत्व, आणि ते शिष्य म्हणजे ऍक्सेप्टेड डिसिपलशिप. उच्च इनविजिबल गुरु जे आहेत, परब्रह्माच्या नंतर हिरार्की मध्ये येणारे, त्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलेलं असतं की हो तू माझा शिष्य आहेस. आणि ते आपल्याला सोल लेवलवर ट्रेनिंग देत असतात. फिजिकल लेवलवर आपण जगत असतो खाली, पण सोल लेवलवर आपली ट्रेनिंग सुरू असते, ती डिसिपलशिप. आणि तिथल्या व्यक्तीबद्दल हे सगळं दिलेलं आहे. हे काही सामान्य माणसाच्या लक्षणांचा, भक्तीचा आणि याचा भाग दिलेला नाहीये. ही जी भगवद्गीता परमात्मा श्रीकृष्णानं इतकी स्मार्टली बनवलेली आहे, की ती बेसिक पासनं हायेस्ट लेवल डिसिपलला उपयोगी पडू शकते. कारण त्याच्यात हिडन मिनिंग्स आहेत, ती लेयर बाय लेयर आपल्याला कळतात. त्याचा बेसिक अगदी नर्सरी के जी मधल्या मुलांना सुद्धा त्यातला अर्थ कळू शकतो. त्याला आवश्यक असा अर्थही सांगितलेला आहे. नंतर त्याच्या पुढच्या काही स्टेजेस नंतर जो साधक असेल, साधक स्थितीतला, त्याला. आणि त्याच्यानंतर डिसिपलशिपच्या पाथवर वर चढल्यानंतर अनंत जन्मानंतर ह्या गोष्टी होतात, हेही लक्षात ठेवायचं. आणि त्या अनंत जन्मानंतर जेव्हा आपली डिसिपलशिपची सुरू होते, स्टेज सुरू होते, तिथे एक स्टेप नाही आहे. पुन्हा तिथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टरी, पीएचडी, अशा पुन्हा त्याच्यामध्ये पण स्टेजेस आहेत डिसिपलशिप मध्ये. इतका मोठा हा पाथ आहे, हा छोटा मोठा पाथ नाही आहे. आणि म्हणून ही भगवद्गीता एकदाच त्यांनी त्या रणांगणात परमनंटली अख्ख्या पुढच्या पूर्ण अनंत युगांपर्यंत पुरेल अशी ती लिहून ठेवलेली आहे. मल्टिपल मिनिंग्स आहेत ह्याच्यामध्ये, आणि प्रचंड वेगळ्या वेगळ्या लेवल्सवर त्याचे अर्थ लागतात. आणि मी सगळे अर्थ डिस्कस करते नेहमी तुमच्याशी, कारण ज्याला जो सूट होईल त्यांनी तो उचलायचा, असं आहे. अशीच ती ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता आहे. आणि ह्यांनी सोप्या पद्धतीनं ती
सर्व माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिलेली आहे. हे आणखीन पुढचं काम. पण ही भगवद्गीता ही मल्टिपल लेयर्स त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे ज्याला जो अर्थ समजतो त्याने तो घ्यायचा. योगाभ्यासी हवं, रानाकडे धावं, साहेना जो नावं मंडळीचे, बाणशय्येवरी जैसे झोप घेणे, ना तरी लोळणे पुय पंखी. बाणशय्ये असं का म्हंटलंय? रानाकडे धाव, साहेना जो नाव मंडळीचे, बाणशय्येवरी जैसे झोप घेणे. तर बाणांच्या शय्येवर कोण झोपेल? ज्याला आराम पाहिजे, मजा पाहिजे, कम्फर्ट पाहिजे, आणि फिजिकल बॉडी म्हणजे आय मी मायसेल्फ, लोअर फिजिकल व्हेइकल्स, लोअर फिजिकल, लोअर इगो, त्याला मी अनेक नावं सांगितले. लोअर इगो, पर्सनॅलिटी, लोअर बॉडीज आणि क्षेत्र, हे चार नावं आहेत. त्या चाराला जेवढा आराम पाहिजे तो काही बाणशय्येवर झोपायला जाणार नाही. पण ज्याला आत्म्याची ओढ लागलेली आहे, ज्याला परमात्म्याकडे जायचा पाथ मिळालेला आहे, ज्याला गायडन्स प्रॉपर येतो आहे, तोच बाणाच्या शय्येवर झोपायच्या तयारीनं उठेल आणि कामाला लागेल. तर त्यामुळे म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, योगाभ्यासी हावं, रानाकडे धाव, साहेना जो नाव मंडळीचे, बाणशय्येवरी जैसे झोप घेणे, ना तरी लोळणे पुय पंखी. पुवात घाणीत घाण, घाण म्हणजे काय? पुय पंखी म्हणजे ऍक्च्युली वर्ड वर्ड टू वर्ड मिनिंग नाहीये इथे. लोअर एनर्जी असलेल्या ग्रॉस मटेरियलिस्टिक लोकांमध्ये न लोळता त्याला बाणाची शय्या मंजूर असते. हा त्याचा अर्थ आहे, की त्याला पसंत नाहीये, तो कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये, की जाऊ दे मला आराम मिळतोय ना, मग चाहे चार लोक बाजूला घाणेरडे असले तरी चालतील, सफरिंग आलं तरी चालेल, मी इथेच रमीन. नाही, त्याला चॅलेंजेस घ्यायला तो तयार आहे, रानात राहायला तयार आहे. योगा योगाभ्यास करण्याचा त्याला प्रचंड त्याचं मन धावतं आहे, आणि बाणाची शय्या तर शय्या, मी तसाच राहीन पण मी इथे रमणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. तैसे लेखी भोग भोगणे या लोकी, तेवी तुच्छ लेखी स्वर्गातेही. आणि जसे त्याला इथले भोग तुच्छ वाटतायत, तसे स्वर्गही त्याला नकोसा वाटतोय. कारण त्याला माहिती आहे तिथे पुन्हा एन्जॉय करून तिथनं वापर सांगणार आहेत, की आता परत जा बाबा, तुझं पुण्य संपलं, तुझी ठेव संपली, आता तू परत खाली जा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं, येणे जाणे थांबवा, येर झारा थांबवा. त्याला येणं जाणं नकोय, आणि तो परमनंट इलाज करायच्या मार्गावर आहे. आणि परमनंट इलाज म्हणजे वननेस, जो इतका सोपा नाही, जो अनंत जन्म लावून 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 आपला पुढे जातो. पटकन काही एका जन्मात कोणाचंच काही होत नाही, आपण सगळे जर्नी करत करत पुढे चाललो आहोत. तर त्या पद्धतीनं तो आहे, पण त्यांना तरीही कॉम्प्रोमाइज करायला तो तयार नाही. त्याला जरी सगळं माहिती आहे भक्ताला, डिसिपलला, की काही या लाईफ मध्ये माझं नाही होणार आहे, पण आत्म्याची ओढ असते ना, ती आत्म्याची ओढीचं करायचं काय? आत्म्याला एकदा जाग आली ना, तो नाही झोपा काढत. ही सत्य स्थिती आहे. जेव्हा आत्मा, ज्याचा आत्मजागृती जेव्हा होते ना, मग तो नाही रमत या सगळ्या खालच्या स्टँडर्डच्या लाईफ मध्ये. फिजिकल प्लेन मध्ये तो रमत नाही. तो एकच मागतो, की मला मार्ग दाखवा, मला पुढचा मार्ग दाखवा, मला पुढचा मार्ग दाखवा. काय करायचं सांगा, मी सगळं करायला तयार आहे. अशी त्याची स्थिती होते. तैसे लेखी भोग भोगणे या लोकी, तेवी तुच्छ लेखी स्वर्गातेही. कुजलेले जैसे घ्राण घाण श्वान मास, स्वर्गीच्या भोगास तैसे मानी. पार्था जे का आत्मलाभाचे सद्भाग्य, सद्भाग्य विषय वैराग्य ते हे ऐसे. आत्मलाभ, मी आत्ताच म्हणलं, ज्याला स्वतःचा आत्म्याची अनुभूती येते, आत्मानुभूती होते, आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा तो पुन्हा मागे वळून बघत नाही. आणि त्याला हे अत्यंत घाण वाटायला लागतं, सगळं किळस वाटायला लागते ही. आणि आणि म्हणून आपण जर तुकाराम गाथा वाचली ना, तर इतके असे विटाळ वगैरे असे शब्द वापरलेले आहेत, की वाचताना सुद्धा आपल्याला अंगावर काटा येतो, की किती किळस, म्हणजे अक्षरशः जाणीव होते, की तुकाराम महाराजांना किती किळस वाटते या सगळ्या जगाची आणि संसाराची आणि प्रपंचाची. ही त्या शब्दामध्ये लिहिलेली आहे, त्या शब्दात प्रकट झालेली आहे. जर तुम्ही कोणीही
तुकाराम गाथेतले 10 जरी श्लोक 15 जरी श्लोक बघितले ना तर त्याच्यात तो इसेन्स आहे की त्यांना किती वीट आलेला आहे या सगळ्याचा. घाण वाटतंय विटाळ, पोरे रांडा असे शब्द त्याच्यात वापरलेले आहेत खरंच. ते तिथे ती जाणीव होते, जे इथे सांगितलंय ना ते तिथे दिसतं, रिफ्लेक्ट होतं संतांच्या चरित्रामध्ये. परिकर्तृत्वाचा नाही अहंकार, नाही कुजलेले जैसे घाण श्वान मास, स्वर्गीच्या भोगास तैसे मानी, पार्था जे का आत्मलाभाचे सद्भाग्य, विषय वैराग्य ते हे ऐसे, येणे योगे जीव पात्र होती देख, ब्रह्मानंद सुख भोगावया. आणि अशा पद्धतीनं कामाला लागलेले जीव म्हणजे इथे लोअर इन्कारनेटेड जीव नाहीयेत, इथे हायर सोल हा असा जीव येतो, जो मेन पोर्शन आहे सोलचा. त्याच्याबद्दल बोललं की त्याला एकदा ब्रह्मानंद सुखाची आवड लागली की तो त्या भोगण्यात त्याचा आनंद घेण्याकडे त्याची धाव वाढते. आणि त्याला इकडे कंटाळा येतो, इह परभोगी ऐसा कंटाळाला तोची ज्ञानी झाला ओळख तू. आणि तोच ज्ञानी आहे. ज्ञानीची डेफिनेशन आहे ना ती ही आहे. आपण काय 4 पुस्तकं वाचली, 4 ग्रंथ वाचले, बघितलं म्हणजे आपण ज्ञानी होत नाही. ज्ञान तेव्हाच येत आहे असं म्हटलं जातं जेव्हा ते रिफ्लेक्ट होत आहे, जेव्हा जीवनाची दिशा बदलतीये, जीवनाचा अर्थ बदलतोय, जगण्याचं तरीका बदलतोय, पद्धत बदलतीये, तेव्हा त्याला म्हणू शकतो आपण की ज्ञानी झाला. तोपर्यंत नाही. तोपर्यंत जस्ट सर्फिंगच चालू आहे, गुगल. नॉलेज जस्ट बघितलं जातंय, ह्याच्यात काय त्याच्यात काय त्याच्यात काय. आपण डीप डाईव्ह नाही केलेलं पाण्यामध्ये, आतमध्ये आतपर्यंत गेलेलो नाहीये. आणि ज्याला ते आत जाऊन ज्ञान येतं ना तो परत वापस मार्गाला जात नाही. सकामाचे परी यज्ञ यागादिक कर्मे करी देख आवडीने, परिकर्तृत्वाचा नाही अहंकार, लेशही साचार जया लागी, जिका वर्णाश्रम धर्मासी पोषक, नित्य नैमित्तिक सर्व कर्मे, तया माझी काही राहू नेदी न्यून, सर्वांगे संपूर्ण आचरेती. आणि मागे सगळं हे सांगितलेलं आहे त्यांनी एक एक अध्यायामध्ये की कशा पद्धतीनं शरीराला कर्मावर लावून आत्मा आपल्या स्थितीत आत्मानंदात स्थिर असतो. आणि त्या स्थितीमध्ये त्याला कर्तृत्वाचा अहंकार कोणाला असतो, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, हा लोअर व्हेइकल्स ना असतो. कारण मी म्हणजे कोण, तो शरीराच्या नावानी सांगत असतो ना की या व्यक्तीनं हे केलं किंवा मी हे केलं, माझं हे नाव आहे आणि मी हे केलं. म्हणजे कोणी केलं, लोअर व्हेइकल्सने केलं. म्हणजे काही ते अहंकाराची बात आहे. ते कर्तृत्व, आत्म्याला कर्तृत्व सांगावं नाही लागत. आत्म्याला अपना प्रकाश अपने आप दिसतो, तो सांगावा नाही लागत. आणि जेव्हा मनुष्य सांगत असतो तेव्हा तो, ह्याचा अर्थ लोअर व्हेइकल्स बोलत आहेत त्याची, कर्तृत्व त्याचं लोअर व्हेइकल्स सांगतायत, तिथे जरूरत नाहीये त्याची. परिकर्तृत्वाचा नाही अहंकार, लेशही साचार जया लागी, जिका वर्णाश्रम धर्मासी पोषक, नित्य नैमित्तिक सर्व कर्मे. जे धर्माला वर्णाला अनुसरून जे आहे आवश्यक, ते प्रत्येक कर्म, त्याचा जो रोल प्ले दिलेला आहे, ज्या रोल भूमिकेमध्ये तो आहे, ज्या स्थितीत आहे, ज्या परिस्थितीत आहे, ते सगळं तो नित्य नैमित्तिक सर्व कर्म व्यवस्थित करत राहतो. आणि म्हणून काय तो सगळं टाकून निघून जात नाही की चला मला ज्ञान झालं आता मी निघून जातो. नाही, त्याचा जो रोल आहे, काय काय स्थितीत आहे, त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्याला पूर्ण करावी लागते. कारण नाही पूर्ण केलं तर पळून जाणं आहे ना रियालिटीपासनं. तर रियालिटीपासनं पळून नाही जायचंय. परमात्मा श्रीकृष्ण आपल्याला पळून जाण्यासाठी नाही सांगत आहे, आपल्याला फेस करायला सांगतो प्रॉब्लेमला. फेस करायचा आणि समोर पुढे जायचंय, कंटिन्यू करायचंय जर्नी, मध्येच यू टर्न मारायचा नाही. जिका वर्णाश्रम धर्मासी पोषक, नित्य नैमित्तिक सर्व कर्मे, तया माझी काही राहू नेदी न्यून, सर्वांगे संपूर्ण आचरेती. आणि ती कर्म पण करताना जरा पण त्याच्यात कशाचीही कमी नाही. म्हणजे चला कर्म करायचेत ना मग बिना इंटरेस्टनी करा, ते नाही, ते सुद्धा इंटरेस्टनी
पूर्ण मनापासनं आनंदानी आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला प्रेझेन्स, आत्म्याचा लाईट तिथे दिसला पाहिजे. ते कर्म करताना पण ते कर्म सुद्धा तळपतं आणि चमकदार झालं पाहिजे, असं कर्म पाहिजे आपलं. म्हणजे काय की आत्म्याचा प्रकाश जिथे तिथे रिफ्लेक्ट झाला पाहिजे, अंतर्बाह्य. तया माझी काही राहू ने दिनिवन सर्वांगे संपूर्ण आचरेती. परी हे मी केले, मीच सिद्ध नेले, ऐसा ना ठेविले वासने, ऐसे ना ठेविले वासनेत. जैसा वायू आहे सर्वत्र सहज, सूर्य देई तेज स्वभावेची. जिका वर्णाश्रम धर्मासी पोषक नित्य नैमित्तिक सर्व कर्मे तया माझी काही राहू नेदी न्यून सर्वांगे संपूर्ण आचरेती. परी हे मी केले, मीच सिद्धी नेले, ऐसे ना ठेविले वासनेत. जैसा वायू वाहे सर्वत्र सहज, सूर्य देई तेज स्वभावेची. वारा काही सांगत नाही, मी आज ना या गल्लीतनं गेलो, मग तिकडनं गेलो, तो आपला वाहतोय, त्याला जे काम करायचंय ते तो करतोय. ती वायू देवता जी आहे, सूर्य सांगत नाहीये की मी आज इकडे प्रकाश पाडला, तिकडे पाडला, इथे जास्त केला, तिथे कमी केला. त्याला जे करायचंय ते करतोय आणि पूर्ण शक्तीनं तो प्रेझेंट आहे आणि त्याचं प्रेझेन्स आपल्याला जाणवतो आहे. तसंच आपलं पूर्णत्वानं तिथं प्रेझेन्स दिसला पाहिजे. मग आता वैराग्य आलं म्हणून तोंड पाडून आपण कामं करतोय ते नाही. ते बरोबर, ते वैराग्य नाहीये, ते नाटक झालं. मग ड्रामा झाला तो, लिटरली नौटंकी झाली. जिथे खरोखरीचं वैराग्य आलेलं आहे पण आत्मा तळपता आहे सूर्यासारखा, तिथे तो प्रकाशच प्रकाश दिसतो. ते वैराग्य म्हणजे वैराग्य मी नेहमी सांगितलंय, कुठे थांबायचं हे वैराग्य. आणि ते वैराग्य आतून लागतं, बाहेर दाखवायची गरज नाही. बाहेर आपण नॉर्मल जगायचं असतं आणि आतमध्ये वैराग्य पाहिजे. आणि मग तिथे सांगायची काही गरज नसते, तो प्रकाश अंतर्बाह्य बाहेर दिसत असतो आपल्या आत्म्याचा. आत्मा हा सूर्यासारखा आहे, डायरेक्ट सन. त्याची ऊर्जा तेवढी प्रखर आहे आणि आत्मा जे ठरवतो ते करू शकतो. हे सामर्थ्य त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. कारण त्याचं रूट रिझन हे आहे, मेन कारण आहे की आपण डायरेक्ट परब्रह्माचा अंश आहोत. त्याच्यात जेवढे सामर्थ्य आहे ना, ते सगळं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि ते पूर्ण सामर्थ्य आपण अर्थाने समजून वापरू शकतो. ही काही अशीच इकडची तिकडची बात नाही, ही खरी बात मी सांगते की आपल्या आतमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आत्म्यामध्ये सूर्यासारखा तळपता तेजस्वी गोळा आहे तो आत्मा. पण त्याला पूर्ण पद्धतीनं वापरण्याचं टेक्निक आपल्याला आलं पाहिजे आणि ते टेक्निक आपल्याला भगवद्गीतासारखा पराकोटीचा उच्च कोटीचा ग्रंथ, परमात्मा श्रीकृष्णाकडनं आलेले शिक्षण, शिकवण आणि ज्ञान आपल्याला ते वापरायचं कसं हे शिकवतात. त्या आत्म्याला वापरायचं कसं. परी हे मी केले, मीच सिद्धी नेले, ऐसे ना ठेविले वासनेत. जैसा वायू आहे सर्वत्र सहज, सूर्य देई तेज स्वभावेची. किंवा श्रुती जैसी स्वभावता बोले, काजे विण चाले गंगा जैसी. श्रुती म्हणजे वेद. तैसा स्वभावे जो करी सदाचार, नाही अलंकार लेश मात्र. ऋतुकाळी जैसे वृक्ष फळा येती, परी ते नेणती फळा आलो. नॅचरल म्हणजे त्यांना म्हणायचं असं आहे की नॅचरल प्रोसेस पाहिजे जगतानाची. मग ते आम्हाला वैराग्य आलं म्हणजे असा ओढलेला चेहरा आणि तो सगळा तामझाम वैराग्याचा, ते तसं काही सांगितलं नाही. नॅचरल प्रोसेस आहे ती आणि ती आतून होते. झाडाला फळं येतात, त्याची ग्रोथ आतून होते आणि बाहेर फ्रूट दिसतं. तसं आपलं तेज बाहेर दिसलं पाहिजे आणि त्याचा पूर्ण अभ्यास आणि त्याची बैठक आतमध्ये पाहिजे. आपल्याला आपल्या नेचर मधनच खूप शिकायला मिळतं. आपल्या भोवतालची झाडं, फळं, फुलं, किडे, पक्षी, प्राणी ह्यांच्यामध्ये जे नॅचरल, कारण ते नॅचरल प्रोसेसनी नेचर आणि महाप्रकृतीच्या बेसिसवर जगतायत. पण आपण मनुष्याकडे काय, एक्स्ट्रा इंटेलिजन्स आहे, कॉन्शियसनेस आहे, हायर कॉन्शियसनेस आहे. मग आपण जरा जास्त डोकं लावतो आणि ते जास्त डोकं लावणंच चुकीचं ठरतं. आणि म्हणून नॅचरल प्रोसेस कडे बघायला ते सांगतायत की ऋतुकाळी जैसे वृक्ष फळा येती, परी ते नेणती फळा आलो.
फळांना काही कळत नाही, ती प्रोसेस आतून झाडात नव्हती. झाडात तेवढं सामर्थ्य आहे की झाडाला भरपूर फळं येतील. आणि नुसती फळं नाही येणार, ती अत्यंत गोड, चवदार, मधुर फळं येतील. तर ते झाडाची आतली प्रोसेस चालू आहे. त्याच्या आतनं ते चालू आहे. तसं आपला आत्मा काम केला पाहिजे. बाहेर फळं दिसली पाहिजेत. बाहेर आपलं तेज कृतीतनं जगण्यातनं आलं पाहिजे. आपल्या ऑरामधनं ते आलं पाहिजे. आपल्या थॉट प्रोसेस मधनं ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आपल्या प्रेझेन्स मधनं रिफ्लेक्ट झालं पाहिजे. जस जसं ती फळं आहेत. तया वृक्षाची या ऐसी वृत्ती साची, सर्व कर्मी ज्याची निरंतर. आणि अशी वृत्ती, वृक्षासारखी वृत्ती, तया वृक्षाची या ऐसी वृत्ती साची, सर्व कर्मी ज्याची निरंतर, वृक्षासारखी वृत्ती ज्याची होते, त्याच्याबद्दल इथे वाक्य लिहिलेली आहेत की तशा पद्धतीचा तो डिसिपल आहे, की एकदम नॅचरल प्रोसिजर चालू आहे. कुठेही एफर्ट नाही टाकलेला जात. एफर्ट टाकणं म्हणजे काय की इंटेन्शन आहे. आता आपण कुठलाही एफर्ट टाकतो, आपण मुलांना म्हणतो ना की तू एफर्ट टाक, अभ्यास कर, परीक्षा द्यायचे तर कशातही आपण म्हणतो एफर्ट टाक तुझे. एफर्ट म्हणजे काय, आपण इंटेन्शन असतं सायमल्टेनियसली त्याच्याबरोबर बॅकग्राऊंडला, की मी असं, मला इथपर्यंत पोचायचं आहे आणि अमुक हे साधायचं आहे आणि म्हणून मी एफर्ट टाकतोय. पण इथे नॅचरल प्रोसेस आहे. ह्याच्यातनं आतून आपोआप होतंय. झाड काही असं ठरवून नाही की मी 100 फळं देणार आहे, मी 200 फळं देणार आहे. तो आतून डेव्हलप होतोय, त्याचं इव्होल्युशन आतून होतंय वृक्षाचं. आणि तसं आपलं पण आत्म्याचं इव्होल्युशन झालं पाहिजे. बाहेर फळं किती का लागेना आणि किती मधुर आणि काशीही लागो, पण आपलं काम करायचंय ना, ते बाहेर नाही करायचंय, आतमध्ये करायचंय. आपल्या आतमध्ये सगळं काम करायचंय. जे काही मटेरियल आहे ते आत आहे, बाहेर शोधायला जायचं नाही. बाहेर काहीही ठेवलेलं नाहीये. आपल्या आतमध्ये अख्खं ब्रह्मांड आहे, त्यामुळे आतच काम करायचंय. पाहे धनंजया एका एका वळीतून, काढिली ओढून दोरी जैसी, तैसी मनी कर्मी बोली अहंकारा, उरो नेदी थारा अल्पमात्र, संबंधा वाचोन नभी अभ्रे जैसी, देही कर्मे तैसी जया लागी. आता तैसा मनी कर्मी बोधी अहंकार, उरोने दिथारा अल्पमात्र. कर्माचा अहंकार तिथे नाही. आणि जसं आकाशामध्ये ढग आहेत पण त्याला अनटच्ड आहेत, ते आहेत काय नाहीत काय, त्यांनी काही फरक पडत नाही ढगा आकाशाला. तसं आपलं स्थिती हवी. देही कर्मे तैसी जया लागी. देह अशा पद्धतीनं कर्म करत सुटला पाहिजे की त्याला आजपर्यंत ते इतकं काही हे केलं, मी केलं, ते केलं, लक्षात ठेवलं, मग याला हे दिलं, त्याला मदत केली, काही आवश्यकता नाहीये. आपण म्हणतो ना की काय एक लोक म्हणतात की काय, वाक्य विसरले मी. कर्म करायचं, मदत करायची आणि विसरून जायचं, गंगेला व्हायचं. तर तसं तसं झालं पाहिजे आपल्याकडनं. त्याला काउंट करून ह्याचं इतकं केलं, त्याचं तितकं केलं, हे आलं नाही पाहिजे. देही कर्मे तैसी जया लागी. कसं, तर त्याचा संबंध कसा, नभी अभ्रे जैसी, आकाश आणि ढग ह्याच्यामध्ये जसं रिलेशन आहे, तसं देहाचं आणि कर्माचं रिलेशन. खूप मायन्यूट एक 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 ओळीमध्ये खूप महत्वाचे महत्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत इथे. मद्यपी जो त्यासी असे का हे भान, नेसले वसन किंवा नाही, नातरी साचार चित्रातील स्वार, नेणे तलवार दिली हाती. मद्यपी म्हणजे दारुडा. मद्यपी जो त्यासी असे काही भान, नेसले वसन किंवा नाही. त्याची काय स्थिती असते त्याला काही कळत नाही, कारण तो नशेत असतो. आत्मा हा नशेत हवा, परमात्म्याच्या नशेत गुंग हवा. आणि मग बाहेरनं त्याचं, मी मागे एक एक हे सांगितलं होतं त्या माईमाचं चरित्र त्या श्रीयम मधनं, त्याचा एक रेफरन्स दिला होता. अशी ती उच्च स्थिती आहे. मग आपल्याला हा हे आहे की काय म्हणतो आपण, फिजिकल प्लेन वरती माणसं म्हणतात ही वेडी झाली, ह्याला हे झालं, याला काही कळत नाही, हा कसाही राहिला, हा भिकारी आहे. आपल्याला काय माहिती त्याची अंतस्थिती काय आहे, त्याच्या आत्म्याची स्थिती काय आहे, सांगू नाही शकत बाहेरनं. पण अशा पद्धतीनं इतक्या थरावर जायचं मार्गदर्शन आपल्याला ग्रंथातनं सांगत आहेत ते. नातरी साचार
नातरी साचार चित्रातील स्वार नेणे तलवार दिली हाती. पाठीवरी ग्रंथ ठेविले रचून बैलासिक ज्ञान असे त्याचे. आपण बघतो ना, छोटी मुलं विचारतात की या बैलाच्या गायींच्या म्हशींच्या पाठीवर ते बर्ड्स पण बसलेले असतात. आपल्याला वाटतं याच्या पाठीवर हा बसला, मुलांना वाटतं छोट्या, तर त्याला माहितीये का बैलाला पाठीवर काय आहे? त्याला काही माहिती नसतं. ते आपलं चालत असतं आणि तो बर्ड बसलेला असतो. त्याला जेव्हा उठून फ्लाय करावं वाटतं तेव्हा तो निघून जातो. खाली त्याची ऍक्शन काय आहे? बैलाला काही फरक पडला नाही, पाठीवर कोण बसलंय, काय झालं, काय नाही, अशी अवस्था. म्हणजे खरं तर फिजिकल प्लेनवर ह्याला वेड्यात काढतील अशा कॅरेक्टरला किंवा अशा डिसिपलला, की काय ह्याला भान नाही राहिलं, ह्याला काही अवेअरनेस नाही आहे किंवा जे काय असेल ते, की सृष्टीमध्ये जगामध्ये राहण्याची रीत नाही आहे. पण खरंच ही अवस्था अत्यंत, काय बोलू मी, म्हणजे एक स्थिती आहे, उच्च स्थिती. त्या स्थितीमध्ये हा असा सोल असतो की त्याला काही फरक पडत नाही बाहेर काय चालू आहे. आणि त्यांनी त्याची आत्म्याची स्थिती जी आहे ती जरा पण हालत पण नाही. बाहेर लोक त्याला काय रिॲक्ट करतायत, कसं रिस्पॉन्स देतायत, त्याचा त्याच्याशी काहीही एक संबंध नसतो. तैशा परी देही राहतो आपण, ऐसेही स्मरण नाही ज्यासी. त्याला त्याचं स्मरणही नाही, काय पद्धतीनं आपला देह आपण कॅरी करतो आहोत, देह वाहतो आहोत, क्षेत्र वापरतो आहोत, आपलं लोअर थ्री व्हेइकल्स पर्सनॅलिटी काय पद्धतीनं आपण वापरतो आहोत ह्याचं भानही त्याला राहत नाही. कारण त्याला काही मतलबच नाहीये, तो आत्मस्थितीत आहे, हायर मेंटल प्लेनवर आहे. मागे मी सांगितलं होतं, फिजिकल प्लेन, ऍस्ट्रल प्लेन, मेंटल प्लेन, बुद्धिक प्लेन, असे वर 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 जात जात 7 प्लेन्स आहेत. तर तो 3 लोअर प्लेन सोडून हायर मेंटल प्लेनच्या वर, बुद्धिक प्लेनवर किंवा त्याच्याही वर आत्मिक प्लेनवर असतो. आणि त्याला काही फरक पडत नाही खाली. खाली तर नसतोच. जसा तो हवा भरलेला बलून असतो ना, तो असा वरच जातो, तो खाली नाही राहत. खाली कधी कधी ठेवावं लागतं त्याला, त्याला दगड किंवा मेटलची रिंग बांधून ठेवतात तो विकणारा, तेव्हा तो असा जमिनीवर उभा असा तो राहतो बलून. आपणही साधक लोक जेव्हा आपल्याला धरून ठेवणाऱ्या स्थिती असतात ना, तेव्हाच राहतात खाली, खेचले राहतात जमिनीला. ज्या क्षणाला ते खालचं सुटलं की झुप कन्नवर आत्मा, त्याला काही इंटरेस्टच नाही खाली रमत बसण्यात, अशी स्थिती. आणि ते ऑलरेडी वरच्या स्थितीवर म्हणजे फ्लायच करत असतात, हायर मेंटल प्लेनच्या वर, फोर्थ प्लेनचा अपर एरिया. मागे मी सगळं दाखवलं होतं डायग्राम मध्ये. त्या त्या स्टेजवर तो आत्मा त्याच्या पुढच्या स्टेजेसवर म्हणजे खालून 3, 4, 5, 6, चौथ्या, पाचव्या आणि 6व्या प्लेनवर ते असतात. ते लोअर थ्री प्लेनवर नसतात, ज्याचं वर्णन इथे केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी बोलते. मद्यपी जो त्यासी असे काहे भान, नेसले वसन किंवा नाही. नातरी साचार चित्रातील स्वार नेणे तलवार दिली हाती. पाठीवरी ग्रंथ ठेविले रचोन पैलासिका ज्ञान असे त्याचे. तैशा परी देही राहतो आपण, ऐसे ही स्मरण नाही. त्यांनी कसं म्हटलंय, तैशा परी देही राहतो आपण. आपण देहात राहतो, जसे आपण घरात राहतो तसे आपण देहात राहतो. पण आपण काय करतो, देह म्हणजे मी, मला हे आवडतं, माझं हे, माझं ते. तर ते आपण देहात राहतोय. आपण घरात राहतो ना आणि घर सोडून जातो, घरात येतो आणि घरात जातो. अगदी तेच कॉन्सेप्ट आहे, आपण देहात येतो आणि देहातनच जातो. हा मृत्यू आणि जन्म, हे देहात येणं आणि जाणं. आणि जगताना पण आपण देह वापरतो आहे, आपण देहात राहतो आहे. पण ह्याचं स्मरणही इथे सांगितलेल्या स्थितीला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तैशा परी देही राहतो आपण, ऐसे ही स्मरण नाही ज्यासी. त्याला ही तेही स्मरण नाही की आपण देहात राहतोय. म्हणलं मगाशी मी, तो फोर्थ फिफ्थ प्लेनवर आहे, त्यांना देहाचा अवेअरनेस नसतो, ते पटकन शिफ्ट होऊ शकतात. निरहंकार पण ऐसे पार्थ जाण, बाणले संपूर्ण जया ठाई. जया तया ठाई ज्ञान, नांदे मूर्तिमंत, बोले हे यथार्थ माना वेगा.
तुला मानावंच लागेल, हे मी जे सांगतो आहे ज्ञान ते. त्यांनाच ज्ञान मूर्तिमंत जिवंत ज्ञान आहेत ते. ज्ञानरूपी प्रकाश दिवा अशा पद्धतीनं ते जगामध्ये वावरत असतात. जन्म जरा मृत्यू दोष व्याधी दुःखे आधीच जो देखे दक्षपणे. मांत्रिक तो जैसा राहुनी सावध करी प्रतिबंध पिशाच्यासी. किंवा साधनात येऊ नये विघ्न म्हणून जपून राहे योगी. ना तरी गवंडी ओळंबा लावून साडेतिडेपण दूर करी. विसरे न वैर जन्मांतरीचेही धनंजया पाही सर्प जैसा. तैसे नाना दोष पूर्वजन्मातील आठवी सखोल मानसी जो. आणि खडा जैसा विरेना डोळ्यात जिरेना व्रणात शल्य जैसे. तैसे जन्मकाळी भोगिले जे दुःख कदापि ते देख विस्मरेना. म्हणे हाय हाय पुयपंखी गेलो बाहेरी निघालो योनी मार्गे. आता ती ती स्थिती आधीची सांगितली एक स्थिती आहे, त्याच्यानंतर दुसरी स्थिती त्यांनी सांगितली आहे की कसं कसं त्याला सगळ्याचं लक्षात ठेवतो. याचं हे झालं त्याचं ते झालं, या जन्मी हे झालं त्या जन्मी ते झालं, मागच्या जन्मातल्या या जन्मात काय काय आलं ते आलं केलं निघून गेला सोडून दिलं अशी तिथे मग वृत्ती नसते. तो प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो. जसं इथे त्यांनी एक्झाम्पल दिलंय की कुठे गेलं, हा, विसरेना वैर जन्मांतरीचेही धनंजया पाही सर्प जैसा. सर्प लक्षात ठेवतो आणि दंश मारतो. ती एक गोष्ट आहे ना ह्याच्यामध्ये, काय नाव त्याचं, श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये. आता आता सर्पाला लक्षात राहील का दंश मारायचा आहे? तर नाही, ती टेंडन्सी असते. नीट समजून घ्यायचं. विसरेना वैर जन्मांतरीचेही धनंजया पाही सर्प जैसा. आता साप लक्षात ठेवणार आहे का? तर नाही. लोअर व्हेकल नाही लक्षात ठेवत, आत्मा लक्षात ठेवतो. हा हा एक भाग खूप ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे हा. तो कळायला थोडा अवघड जाईल, पण मला शेअर करायला आवडेल, कारण ह्याच्या पुढेही तुम्ही हे सेशन्स रिपीटेडली ऐकत राहाल तर ग्रॅज्युअली हा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. काय असतं, लोअर व्हेइकल्स लक्षात नाही ठेवत. हा हा माझा, यांनी माझं हे केलं त्यांनी माझं हे केलं. पूर्वजन्मातलं इथे बोललेलं आहे. तैसे नाना दोष पूर्वजन्मातील आठवी सखोल मानसी जो. आता आपल्याला माहितीये की एकदा जन्माला येतं बाळ, तर पोटात असेपर्यंत त्याची सर्व अनंत जन्मांची आठवण त्या आत्म्याला असते, असं सगळ्या ग्रंथांमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि एकदा जन्माला आला म्हणजे त्याला प्रकृतीचा स्पर्श जेव्हा होतो, पहिला श्वास जेव्हा घेतो तो अर्थ प्लेनवर, आणि पहिल्या श्वासाबरोबर आदिमायेचा प्रकृतीचा स्पर्श त्याला होतो, त्या क्षणी त्याचे अनंत जन्मांचे संस्कार आणि आठवण त्याला विसर पडतो. मग आता इथे लक्षात ठेवणार कोण? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे कोणाच्या लक्षात राहणार आहे? तो प्राणी असू दे नाहीतर मनुष्य असू दे, एकदा तो मायेच्या संपर्कात आला पृथ्वी तलावर त्यांना विसर पडतो. मग लक्षात कोण ठेवतो हा पुढचा प्रश्न आहे. लक्षात ठेवणारा आत्मा आहे. मग आपल्या मनात तिसरा प्रश्न येईल की आत्मा तर शुद्ध आहे, आत्मा तर प्रकाश आहे, आत्मा तर परमात्म्याचा अंश आहे, मग तो दुष्ट वाईट अमुक तमुक तसा का? तो वाईट कसा असू शकतो? तो लक्षात कसं ठेवू शकतो? तर मागे मी याबद्दल सांगितलेलं आहे आणि आपल्या अनंत ग्रंथांमध्ये याचं विवरण केलेलं आहे की आत्मा हा प्रकाश रूप असला तरी त्याच्या बरोबर आपलं मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडीचे एक्सपिरियन्सेस सगळे आपण कॉझल बॉडी, कारण शरीर ह्या नावाने कॅरी करत असतो. कॉझल बॉडी म्हणजे एक पेनड्राईव्ह सारखं आहे. आपण डाटा ऑफिस मधला घरी घेऊन येतो, घरचा परत त्याच्यात भरतो, पुन्हा ऑफिसमध्ये जातो, पुन्हा नवीन प्रोजेक्ट मध्ये ऍड ऑन करतो. असं करत 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 ती पेनड्राईव्ह भरत असते त्याच्या कपॅसिटी पर्यंत. कॉझल बॉडी इज लाईक पेनड्राईव्ह, किंवा तुमची हार्ड डिस्क एक्स्ट्राची असते ती. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक इन्कारनेशन, प्रत्येक जन्मातलं पूर्ण जगणं म्हणजे प्रत्येक इमोशन, थॉट
आणि सगळे एक्सपिरियन्सेस, सगळं ज्ञान, जेवढ्या जन्मांचं आपलं ज्ञान मिळवलेलं असतं, आपले स्किल सेट्स, हे मी मागे अनेकदा सांगितलंय, पुन्हा रिपीट करतेय, अनेक स्किल सेट्स हे सगळे त्या पेनड्राईव्ह मध्ये कोणत्या कॉझल बॉडी, कारण शरीर, ह्याच्यामध्ये साठलेले असतात आणि म्हणून त्याला कारण शरीर म्हटलेलं आहे. कारण ती अनंत कारण त्याच्यात भरलेली आहेत आणि त्या कारणांसाठी आपण जन्म घेतो, कॉझल बॉडी घेऊन जन्म घेतो. कळलं? तर म्हणून कोणाला लक्षात राहतंय ह्या दोन ओळींचं अर्थ मी सांगतेय. विसरे न वैर जन्मांतरीचेही, धनंजया पाही सर्प जैसा, तैसे नाना दोष पूर्वजन्मातील, आठवी सखोल मानसी जो. आत्मा नुसता शुद्ध आहे, पण तो जेव्हा अटॅच्ड असतो लोअर व्हेइकल्सच्या इमोशन्स ना, मटेरियलला, तेव्हा तो डर्टी झालेला असतो. आणि म्हणून आपण आपण म्हणतो ना की जे घोस्ट असतात किंवा भूत म्हणतो आपण, आत्मे, आत्माचा हे झाला, काय म्हणतात त्याला, शरीरात घुसतात ना लोकांच्या, असं त्यांना काय काय होतं. तर ते जे होतं तो डर्टी सोल आतमध्ये शिरतो, कारण तो प्युअर नाही आहे. प्युअर ही साधना केल्यानंतर प्युअर होणार आहे, जेव्हा त्याला रियालिटी कळणार आहे की अरे मी वासना नाही आहे, मी मन नाही आहे, मी विचार पण मी नाही आहे, हा देह म्हणजे पण मी नाही आहे, तर मग मी कोण आहे? तर मी आत्मप्रकाश आहे, मी परमात्म्याचा अंश आहे. ऍक्च्युली हे ज्ञान जेव्हा त्याला होणार आहे ना, तेव्हा तो प्रकट होणारे आणि प्रचंड काय म्हणतात प्रकाश स्वरूप होणारे. तोपर्यंत तो शॅडो मध्ये असतो, तो क्लाउडेड असतो, तो डर्टी असतो. आणि म्हणून तो बाधतो, तो लक्षात ठेवतो, तो मागचं वैर घेऊन येतो, तो बदला घेतो. तो आत्मा घेत असतो, मनुष्य घेत नसतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आत्मा आपलं कार्य पूर्ण करत असतो, आत्मा इंटेन्शन घेऊन येत असतो. म्हणून आपल्याला पण सांगितलंय ना की आपल्या जन्माचा पर्पज काय आहे, आपलं काय विशेष आपण घेऊन आलेलो आहोत, काय काम घेऊन आलेलो आहोत, काय कार्य घेऊन आलेलो आहोत. तो पर्पज आपल्याला माहिती पाहिजे, आपलं कार्य काय आहे, आपण काय काम करायला लागेल. काही लोक बदला घ्यायला येतात, काही लोक काहीतरी पर्पज, मला अमुक शिकायचंय म्हणून जन्माला आलेले असतात, ते तेवढं शिकतात आणि ते निघून जातात. काही लोक काहीतरी काम, पर्टिक्युलर कुठला तरी रोल प्ले करायला येतात, ते करतात आणि निघून जातात, बाकी त्यांना काही मतलब नसतो. तर असे अनंत हजारो लाखो करोडो जन्म आपले झालेले असतात. दरवेळेस कारण शरीरातलं एक कारण घेऊन आपण खाली येतो, कॉजेस घेऊन येतो, कारण घेऊन येतो, जन्म घेतो, ते कारण करतो आणि निघून जातो. मग पुन्हा त्याच्यात नवीन साठा करून पेनड्राईव्ह पुन्हा फुल. असं नाही की त्यातनं एक मायनस झालं, एक मायनस करायला येतो खाली एक कारण घेऊन, 10 कारण घेऊन वर जातो पुन्हा. हा मेजर प्रॉब्लेम आहे मनुष्य जन्माचा. आणि म्हणून शहाणपण येणं फार आवश्यक आहे. सगळा अभ्यास कृतीत आणणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून अभ्यास आवश्यक आहे. आणि यासाठी सतत 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 अभ्यास ज्ञान, अभ्यास ज्ञान, हे हे शब्द इथे आलेले आहेत भगवद्गीतेत. एवढा सगळा लांबचा गोंधळ आहे. आणि जो इथे त्यांनी 2 ओळीत सांगितलेला आहे की मागचं सर्प कसा लक्षात ठेवतो, पूर्वजन्मातल्या गोष्टी लक्षात ठेवतो, खडा जैसा विरेना डोळ्यात, जिरेना व्रणात, शल्य जैसे, तैसे जन्म काळी भोगिले जे दुःख, कदापि ते देख विस्मरेना. आत्मा आपल्या बरोबर पेनड्राईव्ह घेऊन जातो, त्याला विसर पडत नाही, तो परत येतो. ह्याचं हे, त्याचं ते, त्याला हे करायचंय, त्याला अमुक करायचंय. इव्हन आपल्यावर कोणी उपकार केले असतील तर त्याची परतफेड करायला पण आत्मा येतो. आत्मा का जन्माला येईल ना, त्याचं काही सांगू नाही शकत आपण. पर्पज जेव्हा त्याचा जर जर्नी बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्या मनुष्याच्या जर्नीमध्ये त्याचं पर्पज, हिडन पर्पज असं दिसू शकेल. तैसे पण मनुष्य एवढा विचारच नाही करत. सामान्य म्हणून मनुष्य येतो, खातो, पितो, जगतो, मजा मजा करतो, एन्जॉय करतो, शरीराला उपभोगतो, परिस्थितीला अनुभवतो आणि निघून जातो. त्याला पर्पज वगैरे शब्दच माहिती नसतात. तैसे जन्मकाळी भोगिले जे दुःख, कदापि ते देख विस्मरेना. म्हणे हाय हाय पुय पंखी गेलो, बाहेरी निघालो योनी मार्गे. त्याला सगळा विसर पडलेला आहे.
पूर्वजन्मात काय भोग भोगले आणि काय त्रास झाला, पुन्हा आपला मजा करायला वापस. मातेची या अंकी केले पयपान, घामही चाटोन स्तनाग्रीचा. अगदी सुंदर असंच मस्त वर्णन ना दासबोधात दिलेलं आहे की काय भिशात तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायची इच्छा होईल. दासबोधांनी एक चाबूक मारून मस्त शिकवलेलं आहे. मनुष्य जीवनाची अख्खी गाथा एक 10 दशक आहे अख्खा त्यांचा. तो वाचला ना आणि तो जर ऍब्सॉर्ब केला ना, तत्क्षणी परमनंट वैराग्य येईल माणसाला. पण खऱ्या अर्थाने जाणला तर नुसतंच असा वाचलं, अमुक ग्रंथ केला, या बेसिसवर त्याला काही नाही कळलं, कारण पुन्हा तो रमलेला असतो. पण जर ते आपण म्हणतो ना ऍब्सॉर्ब, आतमध्ये आपल्या रक्तात, आत्म्याच्या मॉलिक्युल्स मध्ये, आत्म्याच्या एक एक कणात जेव्हा ज्ञान जातं, तेव्हा ते रिफ्लेक्ट होतं. आणि ते वैराग्य वर मगाशी सांगितलं होतं. आणि हे आता जे सांगितलंय ते ना जाणीव देत आहेत परमात्मा श्रीकृष्ण, की बघ किती घाण आहे, जन्म किती घाण आहे. किळस का वाटली पाहिजे, मगाशी सांगितलं तर किळस वाटते, का वाटली पाहिजे त्याचं वर्णन आहे. किती घाणीत जीव जन्माला येतो, पोटात तो घाणीत असतो, त्याच्यानंतर बाहेर येतो, बाहेर येऊन काय काय कार्य करतो, काय काय कृत्या करतो, कसं जगतो, कसा घाणीत पडलेला असतो. इतकं सुंदर वर्णन आहे की लहान बाळ मातेवर पूर्णपणे डिपेंडंट असतं. त्या बाईला भान असेल तर ते स्वच्छ राहतं. ती बाई जर गबाळी असेल तर ते पोर घाणीतच कितपत पडलेलं असतं, बालपण त्याचं अख्खं अत्यंत घाण. म्हणजे आजकाल तर डायपर नावाने एक खूपच छान टूल सापडलेला आहे मदर्सना, की ते आपलं लावून ठेवतात, पण ते पोर घाणीत मोठं होत असतं. हे कळतच नाही. ते दुर्दैव आहे त्या लेकराचं, त्या जीवाचं, की अशी माता त्याला लाभली. मग हे हे तेच इथे सांगितलंय. मातेची अंकी केले पयपान, घामची चाटून स्तनाग्रीचा. घ्यावयासी लागे जेणे पुनर्जन्म, आता तैसे कर्म ना आचरेन. असं म्हणत म्हणत आला, पण पुन्हा आपलं तेच, ये रे माझ्या मागल्या. ह्या परी जन्माचा करी तिरस्कार, दुःख वारंवार आठवूनी. हार येता पुन्हा जिंकावया डाव, जुगारी सदैव जपे जैसा. जुगार खेळणारा, दारू पिणारा, ऍडिक्शन असलेले लोक सुधारतात का? पुन्हा म्हणतात नाही 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 नाही, माझं चुकलं, माझं चुकलं, मी पुन्हा नाही करणार, पुन्हा नाही करणार. पुन्हा मित्र येतात, पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच. आपणही निर्लज्जासारखे तसेच जन्म घेत आहोत. अक्षरशः म्हणून रागावून, संतापून, चाबूक मारलेल्या भाषांमध्ये संत बोलतात. ते खोटं नाहीये. त्यांना चीड येते. किती लोकांना लालसा आहे जीवन जगण्याची. त्यामुळे डोळे उघडणं अत्यंत आवश्यक आहे. जाग होणं, आत्मा जागृत होणं फार आवश्यक आहे. हार येता पुन्हा जिंकावया डाव, जुगारी सदैव जपे जैसा. वडिलांचे वैर उगवायासाठी, करी आटापिटी पुत्र जैसा. मारिले कोणास तरी मग रागे, जैसा सूड मागे पाठी राखा. तैसे जन्म दुःख न व्हावे मागुती, म्हणून या जागृती ठेवी नित्य. जन्माचं दुःख, जन्म दुःख घेऊन पुन्हा पुन्हा येणं जाणं नको असेल तर जागृती नित्य ठेवी. ते म्हणतायत जे मी आत्ताच बोलले की जाग होणं अत्यंत आवश्यक आहे. आता जाऊ दे, आता आम्ही कुठे काय करणार, आता आमचं हे झालं, आता आमचं ते झालं, हे कुठे जमणार आहे, ते कुठे जमणार आहे, आता कुठे मुक्ती मिळणार आहे, असं करून जो थांबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे आता पुन्हा पुढचा जन्म, मग पता नाही काय परिस्थिती, आत्मा काय ठरवून येईल. आता आपल्याला कळतंय आत्मा काहीतरी प्लॅनिंग वेगळंच करून येईल, कॉजल बॉडीत नाही कुठलं तरी एक कारण घेऊन येईल. मग राहिलं ना, म्हणून आत्ताच कामाला लागायचं. जागृती ठेवी नित्य, सतत डोळे आतमधनं, थर्ड आय आपला ओपन पाहिजे, विवेक सदैव हजर पाहिजे दरवाजावर. इतकी जागृती आतून येणं, एक एक ऍक्शन, एक एक थॉट, एक एक स्पीच, प्रत्येकावर लक्ष हवं. पाहे धनंजया संभावित जना, जैसा साहवे ना अपमान. जन्म दुःखाची तो लाज जाण लाज तैसी, धरी जो मानसी सर्व काळ. कल्पांतापर्यंत जरी मृत्यू दूर, तरी तो समोर उभा राहे. ऐसे निरंतर मानुनी तत्पर, राहे सारा सार विचारी जो. ज्याला हे सगळ्याची चाड असते ना, ज्याला जाणीव झालेली असते, तो बाबा परत चूक करत नाही कधीही. प्रचंड पराकोटीचा प्रयत्न
लावतो तो आणि करतो. प्रत्येक कण एक एक मिनिट एफर्ट टाकतो. आणि ते काही आपण दुसऱ्यासाठी करत नाहीये. आपण हे जे काही करणार आहोत हे आत्म्याच्या उन्नतीसाठी करणार आहोत. आत्म्यालाच ओढ पाहिजे. आपण काही दुसऱ्यावर परोपकार करणार नाही आहोत आपण अध्यात्म करून. त्यामुळे तोही भाव तिथे असला नाही पाहिजे की मला मी हे करतो, मी हे करते किंवा काहीही. आपल्या आत्म्याला त्याची हे पाहिजे आणि आत्म्याने आत्म्यासाठीच केलं पाहिजे. जन्म दुःखाची तो जाण लाजतैसी, धरी जो मानसी सर्व काळ. कल्पांतापर्यंत जरी मृत्यू दूर, तरी तो समोर उभा आहे. ऐसे निरंतर मानुनी तत्पर राहे सारासर विचारी जो. होल असे फार मध्यभागी पाणी, पडताची कानी ऐसे बोल. नदी काठी नीट कास बळकट, घाली जैसा धीट पोहणारा. आपण पाण्यामध्ये आता स्विमिंग पूल मध्ये पोहणारे वेगळे, त्यांना माहिती एवढ्या इंचाचा एवढ्या फुटाचा तो पूल आहे. ठीक आहे ना. मग त्यांना माहिती आहे की आपण किती हाईटचा आहे, कुठे साईडला लो आहे, कुठे साईडला डीप आहे आणि कुठे कमी आहे. तेव्हा त्याच्यात शहाणपणा लोक करू शकतात. पण नदीमध्ये उडी मारताना कोणी आपला आगाऊपणा करू शकतो का? सांगू नाही शकत. नदीचा वेग काय आहे, पाण्याचा करंट काय आहे, कुठल्या डिरेक्शनने आहे, मध्ये पत्थर कुठे आहे, मध्ये कुठे खोल आहे, मध्ये मध्ये कुठे वर आलेला आहे, कुठे लागू शकतं. तर तिथे आपल्याला पाण्यात उडी टाकताना काय प्रिकॉशन घ्यावे लागतील. अशा पद्धतीनं आत्मा जागृत हवा सतत. आणि तो आत्मा आरूढ हवा. आत्मारूढ असा शब्द मागे वापरलेला आहे. आत्मा पुढे पाहिजे, ना की पर्सनॅलिटी. लोअर व्हेकल्स, क्षेत्र क्षेत्र मागे पाहिजे, क्षेत्रज्ञ पुढे पाहिजे, आत्मा पुढे पाहिजे, पर्सनॅलिटी मागे पाहिजे. पर्सनॅलिटी लोअर व्हेकल, मन बुद्धी विचार शरीर यांनी आत्म्याचंच ऐकलं पाहिजे. शरीरानं आत्म्याचं ऐकायचंय, आत्म्यानी शरीराचं ऐकायचं नाहीये. हे मुख्य आहे. नदी काठी नीट कासव बळकट, घाली जैसा धीट पोहणारा. किंवा अवसान आधी सांभाळावे, मग जैसे जावे रणांगणी. तिथे जाऊन बघून जीवनात काय येणार आहे मग हातपाय गाळून बसायचं नाहीये. रणांगणात जातोय म्हणजे आपण लढायलाच जातोय. आणि जीवन जगायला जातोय म्हणजे लढाई करायला जातोय. एवढं निश्चित लक्षात ठेवा. हे जीवन आहे, ही लढाई आहे. आणि ही शाळा आहे. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतात. आणि सगळी युद्ध लढायची असतात सगळ्या प्लेन्सवर. मेंटल, इमोशनल, फिजिकल, ऍस्ट्रल, सगळं 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 लढाई लढाई लढाई. आणि रणांगण आहे जीवन. म्हणून ते सांगतायत की जर रणांगणात जाणारा जसा तयारीने जातो ना, नाही मी हे सगळी तयारी तलवार बिलवार घेतो मग बघू. आपलं धारिष्ट्य आणि सामर्थ्य आणि आपलं काय म्हणतो लढण्यासाठीच धैर्य, करेज, मी तिथे साधारण अवस्था बघून युद्धाची मग मी इकट्ठा करीन असं करून जात नाही ना लढाईला जाणारा. तसं पूर्ण तयारीनं जन्म घेतला पाहिजे. आणि ते कसा येईल, तयारी कुठून येणार? तर आता आपण जर ते आपल्या इमोशनल मेंटल व्हेकल मध्ये आपण हे बीज बोवायला सुरुवात करू, तेव्हा आपले विचार पवित्र होतील, भावना पवित्र होतील, इमोशन्स क्लीन होतील, शरीराला सवय लागेल. आणि मग जाऊन कॉझल बॉडीत एक मेसेज जाईल की मला आता आत्म्याच्या उन्नतीसाठी, सोल इव्होल्युशन साठी जन्म घ्यायचा आहे. हा कॉज पुढे गेला पाहिजे आणि मग तो जन्म येणार आहे. आणि मग आपण पूर्ण अवसानाने रणांगणात उतरणार आहोत. ही अशी सायकल आहे पूर्ण. आता जाऊ दे, आता मस्त करून घेतो असं म्हणून पुढे काही होणार नाहीये. मग कठीण आहे. किंवा अवसान आधी सांभाळावे, मग जैसे जावे रणांगणी. शस्त्राचा आघात पोचण्यापूर्वीच घालावे कवच अंगावरी. पहिले तयारी करायची आहे. तिथे गेल्यावर बघू कसं काय कधी केव्हा नाही. प्रिपरेशन पहिले येते, तयारी पहिले येते, नंतर नाही येत. किंवा पुढे आहे वाटमारेपण, राहावे जपून तरी आधी. तोवरी करावी काही धावाधाव, गेला नाही जीव जोवरी गा. नेहमी लाईफ मध्ये, आता ह्या एका लाईनवर मी सांगते. लाईफ मध्ये ना जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत पूर्ण शक्ती लावावी माणसाने. मग ते तुमचा नोकरी असू दे, तुमची परीक्षा असू दे, तुमच्या जीवनातला कुठलाही प्रसंग असू दे,
काहीही असू दे, एफर्ट 100,000 लाख% लावायचा, तो ती कृती घडेपर्यंत, सिच्युएशन येईपर्यंत. एकदा ती घडून गेली, परीक्षा झाली, पेपर दिला, घटना घडली, प्रसंग गेला, त्याच्यानंतर काथ्याकूट करत बसायचं नाही. अरे मी या सब्जेक्टचा विचार केला असता तर, हा चॅप्टर वाचला असता तर, मी याच्याशी असं वागले असते तर, मी हे बोलले नसते तर, मी असा प्लॅनिंग केला असतं तर. त्याला काही अर्थ नाही. जे करायचंय ते रणांगणात जायच्या आधी करायचंय. कवच आधी घालायचंय. तयारी आधी करायची. आपल्याला ज्या वाटेनी जायचंय त्या वाटेमध्ये कसा प्रवास होणार आहे, मग तिथे खिसे कापणारे लोक आहेत का, दरोडेखोर आहेत का, त्याची माहिती काढून आधीच तयारी करायची. पूर्ण एफर्ट लावायचा. मग एकदा त्या गलीत घुसल्यानंतर, त्या वाटेत घुसल्यानंतर, त्या प्रसंगात घुसल्यानंतर, मग हाय हाय तोबा काहीही करायचं नाही. काय करायचं? अनुभवाला आलं, प्रसंग समोर आला, अनुभव घ्यायचा आणि नमस्कार करायचा. कारण तिथून तुमचा तयारी संपते आणि प्रसंग समोर आलेला असतो, त्याला फेस करण्याची सिच्युएशन स्टार्ट होते. आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे पश्चाताप नाही. असं असतं तर, तरला काही अर्थ नाहीये. तर हे फक्त वाक्य जीवनात बोलतानाच वापरावं माणसाने. जर तरला स्पिरिच्युअल पाथवर काही मतलब नाहीये, काही संबंध नाहीये. कारण जर तर तेव्हाच येतं जेव्हा लोअर व्हेकल आणि लोअर फिजिकल प्लेनवरच्या गोष्टी असतात. इथे जर तर काही नाहीये. जायचंय तर अभ्यास करायचा आहे तर करणारे तर करतोच माणूस. तो मागे परत जर तर करत बसत नाही. आणि म्हणून परमात्मा श्रीकृष्ण आणि स्वामी सांगतायत इथे की तुम्ही तयारीनं उतरा. जो काही तुम्हाला पोटेन्शियल लावायचं आहे, जे काही आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे, जी काही तयारी करायची ती आधी करायची आहे, नंतर नाही करायची आहे. नंतर हाय तोबा करायचं नाही आहे. नंतर हाणामाऱ्या करायच्या नाही आहेत. लोकांना शिव्या शाप द्यायचे नाही आहेत. मग आलिया भोगासी असावे सादर, आनंदाने उपभोगायचंय जे असेल ते. म्हणजे काय प्रॉब्लेम वाट लागली तरी ती पण, आणि आनंदाचं असेल तर ती पण. स्थितप्रज्ञ का भासा, स्थितप्रज्ञ व्हायचंय पुढे जाऊन. अशा ते स्टेजेस आहेत. काय आधी करायचं, मग काय करायचं, मग काय करायचं, ही अख्खी चेन असते. बिहेवियर हे असं असलं पाहिजे. आणि त्याला ज्ञान झालं असं त्यांनी म्हटलंय. नाहीतर मग एक एक याचा सिक्वेन्स चेंज होता कामा नये. तयारी आधी, मग फेस करायचं, आणि मग स्थितप्रज्ञ फेस करताना, अशी ती पूर्ण चेन आहे. किंवा पुढे आहे वाटमारे पण राहावे जपून तरी आधी, तोवरी करावी काही धावाधाव गेला नाही जीव जोवरी गा. जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत प्रयत्न करावा. जीव गेल्यानंतर बात संपली सगळी, तिथे काही उपयोग होत नाही. पेटत्या घरात कोंडला जो जाय, म्हणू शके काय उपासी तो. आयत्या वेळेला काही करू शकतो का आपण? काही करू शकत नाही. मग माणसं काय करतात? शिव्या घालतात. दुसरं काही करू शकत नाही. शिव्या आणि शाप. आपले प्रयत्न केले नाही की मग ते करत बसतात. त्यांचा आवडता प्रोग्राम असतो तो मनुष्यांचा. करोनिया काय मग धडपड, बुडावा दगड तैसे होय. म्हणून जयाचे अर्जुना साचार, पडे हाड वैर बलिष्ठांशी. आठ को- म्हणून जयाचे अर्जुना साचार, पडे हाड वैर बलिष्ठांशी. आठही प्रहर असे तो तत्पर, आपुले हत्यार परिजोनी. किंवा केळवण होताची नवरी, जावया सासरी सज्ज होय. केळवण सुरू झाली की ते मुलीला आतूनच सगळा ध्यास लागलेला असतो की चला आता पक्क आहे आपलं, आपण सासरी जाणार. असं अशी तयारी. म्हणजे आता आपण काय आहे तेव्हा स्पिरिच्युअल पाथवर आपण चढतो ना, करून बघू, आवडलं तर करू. तो काही कोर्स नाही आहे ना कुठल्या आपल्या मटेरियल लाईफ मधला. शिवणकाम शिकून बघितलं, कम्प्युटर शिकून बघितला, कळला तर वापरला, नाहीतर सोडून दिला. असं नाही आहे. स्पिरिच्युअल पाथ तुम्हाला त्या मार्गावर जायचंय का, तरच तुम्ही चाला. जर झेपणार नसेल तर आपली एन्जॉयमेंट चालली आहे लाईफ मध्ये फिजिकल प्लेनवर, ते ठीक आहे. म्हणून फार कठोर बोलते मी नेहमी, आणि खरं तर मी खूप स्ट्रेट फॉरवर्डली बोलते. पण ते सत्य आहे. इथे मजाक मस्ती नाही आहे. इथे फार सिरियस होण्याची गोष्ट आहे. आणि इथे जर तरची भाषा होत नाही, आणि तिथे एक्सपेरिमेंट होत नाही. कारण काय आहे, हा सगळा आपण आपल्याशी खेळायचा खेळ आहे.
हा काही तो गुरु वगैरे काही आपल्याला खेळवत नाहीत, किंवा ना तो परमात्मा खेळवतो. त्यांनी आधीच सांगितलंय, उद्धरेत आत्मा आत्मानम आत्मानमव साधयेत, तुमचा उद्धार तुम्हीच करणार आहे, मी वगैरे काही करणार नाही आहे, असं गुरूंनी आणि परमात्म्याने आधीच सांगितलं. तुम्ही ठरवायचं या जन्मात जायचं का करोड जन्म झाल्यानंतर जायचं. आणि म्हणून इतकं कडक भाषेत ते सांगतायत, स्पष्ट बोलतायत. आणि हीच भाषा आपल्याला दासबोधात मिळते, हीच भाषा आपल्याला तुकाराम गाथेत मिळते, हीच भाषा अनंत संतांच्या चरित्रांमधनं आणि लिखाणांमधनं आपल्याला सापडते. आता ते चे पण श्रीएम, मी नेहमी त्यांच्याबद्दल उल्लेख करते, त्यांचे पण सेशन्स असतात. लोक काहीतरी आपले एंटरटेनिंग प्रश्न विचारतात, असं झालं तसं झालं, तर ते सरळ फाटकन उत्तर देतात. करायचं तर कर, नाही तर नाही आलास पुढच्या वेळेला सेशनला तरी चालेल, अशा टाईप मध्ये त्यांची भाषा असते. अजूनही मी अनेक लोकांना ऐकलंय. कारण हा काही गमतीचा भाग नाही आहे ना, हा जस्ट करून बघितला. हा हा काही जसं बायका किटी पार्टी जॉईन करतात तसं नाही आहे ना. हा फार एफर्ट असलेला आणि प्रयत्न करण्याचा, पूर्ण इच्छा आणि तयारी असल्याचा पाथ आहे, स्पिरिच्युअल पाथ. हा काही कुठे काही जमत नाही म्हणून चला जीवन जगायला काही उरलं नाही मग आता स्पिरिच्युअलिटी, असं नाही आहे. स्पिरिच्युअलिटी हा सिरियस मॅटर आणि सब्जेक्ट आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय तयारीनं, ना तरी संन्यासी जैसा का आधीच भोगी राहेसाच उदासीन. संन्यास घ्यायचा आहे तर आधीच उदासीन राहायचं, मग तिथे जाऊन संन्यासाचा ड्रेस घालायचा आणि प्रपंची लोकांकडे बघायचं किती मजेत आहे, मी उगीच जंगलात भटकतोय, असं नाही. त्यांनी सुरुवात आधीपासूनच करायची. आणि म्हणून ना हे पण सांगते की जेव्हा आत्मा, आता आता आपण म्हणू हे सगळं सांगून मग आम्हाला कसं जमणार किंवा आपण कसं करायचं, असे खूप प्रश्न मनात निर्माण होतील. तर काय आहे ना, हा ग्रॅज्युअल प्रोसेस आहे पूर्ण. हा काही एका जन्मात टपकन होणारा पार्ट नाहीये. तर ह्याच्यामध्ये धरून पहिले हे चालायचं की ह्याच्यात एक 100 एक जन्म आपले निश्चित लागणार आहे. आपण ज्या स्थितीत आहोत तिथे, प्रत्येकाने आपल्या आपल्या आत्मस्थितीचा हिशोबाने कॅल्क्युलेशन करा. कॉमन नाही सांगत आहे. प्रत्येकाने आपल्या आत्मस्थितीप्रमाणे साधारण अंदाज लावायचा. 100 किंवा 500 केवढं आपण घोळत राहू इमोशन आणि लोअर व्हेकल्स मध्ये, त्याच्यावर डिपेंड आहे. पण मिनिमम 100-50 एवढे जन्म तर निश्चित आहेत. ते काही आता आज झालं आता चला झालं म्हणजे पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात असं काहीही नाही आहे. खूप लॉंग कट आहे हा आणि लांबचा रस्ता आहे. त्यामुळे आत्म्याच्या तयारीला आपण लागतो ना, तर ती तशी 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 ग्रॅज्युअल प्रोसेस होते. आणि म्हणून सोडून द्यायचं नाही. मी नेहमी सांगते, थांबायचं नाही, कधीही थांबायचं नाही. स्पिरिच्युअल पाथवर स्टॉप घ्यायचाच नाही. असं होतं की जगताना, म्हणजे मी सगळं हे पूर्ण ऑब्झर्वेशन आणि माझा स्वतःचा जर्नी आणि अभ्यास आणि ज्ञान या बेसिसवर मी सांगते की अशी स्टेज येते की आपल्याला असं वाटतं की एकदम स्टॅग्नंट सिच्युएशन येते जीवन जगताना काही टाइम. आत्म्याच्या स्थितीबद्दल बोलते मी 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 एक कणभर सुद्धा फिजिकल प्लेनवरच्या जीवना, जे लीना म्हणून जीवनाबद्दल मी नाही बोलत आहे. मी आत्म्याच्या प्रवासाबद्दल बोलते. आत्मा जेव्हा लीनाच्या शरीरात शिरला आणि लीना म्हणून ज्या पृथ्वीवर आला, त्याच्या जर्नी बद्दल बोलते. त्यामुळे नीट समजून घ्या मी काय बोलतेय ते. आत्म्याची जेव्हा जीवन पूर्ण काय कित्येक किती वर्षांचा जो स्पॅन आहे तो जगताना ना, काही काही टाइम असा येतो जे त्याला स्टॅग्नन्सी देतो. म्हणजे काय की थांबलं जातं, ग्रोथ थांबली जाते, मध्ये एक पॉज येतो आत्म्याच्या इव्होल्युशन प्रोसेस मध्ये किंवा जर्नी मध्ये. पण तो पॉज आला तरी तो तिथे थांबत नाहीये. त्यामुळे उतावळं नाही व्हायचं, अरे माझं हे नाही होते, अरे माझं ते नाही. पेशन्स, पेशन्स अँड पेशन्स. स्पिरिच्युअल पाथचा दुसरा हे आहे पेशन्स, एक्स्ट्रीम पेशन्स. तुमच्या पेशन्सची तर जबरदस्त टेस्ट लागते की बघू तुम्ही किती पेशन्स ठेवता. कारण स्पिरिच्युअल पाथ हा पुढे जाऊन डिसिपलशिपचा पाथ होतो, हे मी पहिल्या सेशन पासून सांगते आहे. आणि डिसिपलशिपच्या पाथवर प्रचंड पेशन्सची टेस्ट होते. म्हणून पेशन्स ठेवायचा. आता माझं होतच नाहीये, आधी होत होतं, 6 महिन्यापूर्वी छान होतं, आता माझं काहीच होत नाही, असं कधीच होत नाही. आत्मा ग्रो करत असतो.
त्याला जसं आपण अन्न खातो ना, आपल्याला डायजेस्ट आपण भराभरा सकाळी खाल्लं लगेच अर्ध्या तासाने असं खात नाही. आपण मध्ये वेळ घेतो. सकाळी नाश्ता केला, मग दुपारी लंच केलं, मग रात्री डिनर केलं. मध्ये ते डायजेस्ट व्हायला वेळ देतो ना. तसं आत्मा घेतलेलं डाउनलोडिंग आपण जे डाउनलोड करतो नॉलेज स्पिरिच्युअल कॉर्ड मधनं सराउंडिंग मधनं आत्मा मेंटल बॉडी इमोशनल बॉडी फिजिकल बॉडी सोल सोल कनेक्शन हायर सोल हे सगळ्यातनं मटेरियल असं डाउनलोड करत असतो. कम्प्युटर डाउनलोड करत असतो. ते डाउनलोडिंग मध्ये ना प्रोसेस चालू असते आणि म्हणून ते बफरिंग वर जातं. मध्ये मध्ये कम्प्युटर कसं बफरिंग करत असतो, ते गोल गोल फिरताना आपल्याला दिसतं. आपल्याला वाटतं काय आहे, अडकलं. ते अडकलेलं नसतं, प्रोसेस चालू आहे चालू आहे आतमध्ये प्रोसेस चालू आहे. तर तो आत्मा इव्हॉल्व्ह होत असतो लेयर बाय लेयर लेयर बाय लेयर. आणि म्हणून तो खूप मोठा पॉज घेतो मध्ये. पण आपल्याला बाहेर वाटतं की अरे माझं सगळं होतं ते थांबलं किंवा थांबवलं. कधी कधी गुरु थांबवतात. जर गायडन्स देणारे गुरु भेटतात तर थांबवतात, नाही तू आता थांब, आता काही करायचं नाही. किंवा आपल्याला कोणाच्या तरी थ्रू मेसेज येतो. हे मी नेहमी सांगते की आपल्याला गायडन्सेस येतात, आपण रिसेप्टिव्ह असावं लागतं. आणि रिसेप्टिव्ह होण्यासाठी आपल्याला सटल प्लेनवर शिफ्ट व्हायला पाहिजे, वरच्या प्लेनवर शिफ्ट व्हायला पाहिजे, ग्रॉस मधनं निघावं लागतं. जेवढं आपण मी म्हणून जगू त्यातनं आपण सुटत नाही तोपर्यंत आपण ते मेसेजेस नाही रिसीव्ह करत. तर ते बफरिंग मोडवर सोल असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पॅनिक व्हायचं नाही. आणि म्हणून इथे त्यांनी असं म्हटलं आहे की ना तरी संन्यासी जैसा का आधीच भोगी भोगी राहे साच उदासीन तैसा पुढे मृत्यू येईल म्हणून राहे सावधान आधीच तो पूर्वजन्माचे जो करी निवारण ह्या परिवर्तन ह्याची जन्मी. पूर्वजन्माचं सगळं आठवून आता आपल्याला आपल्याला आपण म्हणून आपल्याला आम्हाला मागचे जन्म आठवत नाहीयेत. पण आपल्याला साधारण कहाणी तर दिसतीये जन्माची काय आहे ती. म्हणून पुढचा जन्म चांगला यावा म्हणून आत्ता काम करायचंय. तेवी मृत्यू नेची मृत्यू ते मारून स्वरूपे आपण उरे नित्य. ऐशा परी जन्म मरणाचे दुःख शिवेची ना देख जया लागी. आणि मग तो जन्म मृत्यूच्या दुःखातनं बाहेर येतो. मृत्यू जन्मातनं बाहेर येत नाही, दुःखातनं बाहेर येतो. नीट समजून घ्यायचं. दुःख आपल्याला ज्याचं त्याचं दुःख होतं, इमोशन बॉडी मेंटल बॉडी इन्व्हॉल्व्ह होते. आपण ते वागण्यातनं दाखवतो. ते दुःख आपलं नाहीसं झालं पाहिजे. जन्म मरण चालू राहणार आहे. अगदी अगदी वननेस नंतरही चालू राहणार. मग ते आले ना आपले अक्कलकोट स्वामी आले, मग त्यांचा पण मृत्यू आपल्या भक्तांनी अनुभवला ना. नंतर साईबाबांचा मृत्यू दुनियाने अनुभवला, त्यांच्या शिष्यांनी अनुभवला. ते थांबणार नाहीये. जन्म मृत्यू थांबणार नाहीये, कारण अवतार घेऊन आल्यानंतरही ते कुठेतरी असं गायब तर होता येत नाही एकदम. ते जरी प्रकट झालेले असले तरी जाताना देह सोडून गेले ते लोक, कारण ते अवतार होते. त्यामुळे दुःख वर काम करायचंय, जन्म मृत्यूवर काम नाही करायचंय. तो तर चालणारच आहे. तयाची या घरी धनंजयासाच साकडे नाहीच ज्ञानाचे गा. वार्धक्याची चिंता आधीच जो करी तारुण्याच्या परी असोनीही. तारुण्यात तरुणपणात असतो तोच तेव्हाच आपण चिंता करायची पुढची. तयाची या घरी धनंजयासाच साकडे नाहीच ज्ञानाचे गा. हे सगळं ज्याला कळलं ना त्याच्याकडे काही कमी नाही मग ज्ञानाची. आधीच तयारी करायची, तयारीनं पाथवर चढायचंय. जसं आपण मुलं ऍडमिशन घेतात, आपण त्याला विचारतो नक्की तू कम्प्युटर करणार ना, नक्की तू मेडिकलला जायचंय ना, नक्की इंजिनिअरिंगला जायचं ना. मग तिकडे गेल्यानंतर 1 वर्ष झाल्यावर कळणार की अरे बापरे हे तर मला जमणार नाही. मग परत वापसीची मार्ग नाही आहे. मग पूर्ण डिग्री कर. तसाच हा पाथ आहे. आपलं मटेरियल लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफच्या काही कॉन्सेप्ट मॅच होतात. तर त्यामुळे विचार करून उडी मारायची आणि एकदा उडी मारल्यानंतर मागे वळून बघायचं नाही. पुढे मार्ग मिळतो. घाबरण्याचं इथे काहीही कारण नाही. जरी काही क्रिया व्हायला लागल्या, काही व्हायला लागलं तरी घाबरायचं नाही आणि थांबायचं तर त्याहून नाही. चालत राहायचं चालत राहायचं चालत राहायचं, कारण ही लॉंग प्रोसेस आहे आणि ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये आपली 3 क्षेत्रज्ञ मध्ये क्षेत्राला तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. क्षेत्राला फिजिकल बॉडीला पण सटल प्लेनवर न्यावं लागतं. त्याच्याशिवाय ते पुढचा प्रवास सुरू नाही होत. कारण का? आत्म्याची उन्नती मागे मी सांगितलंय, जरी आत्मा खूप उच्च
ह्याचा असला तरी तो जी बॉडी घेऊन आला ना, म्हणजे फिजिकल बॉडी म्हणजे आपलं माझं शरीर, आत्म्याचं शरीर, त्याचं मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, या तीन व्हेइकल्स जोपर्यंत ताकदवान नाही होत, त्या स्पार्कला, करंटला, सोलच्या झेलायला, नर्वस सिस्टम स्ट्रॉंग होत नाही, ब्रेन तयार होत नाही. काही मेन पॉइंट्स आहेत ब्रेन मध्ये, आतमध्ये मी नेहमी सांगते हिडन पॉइंट्स आहेत, ते जोपर्यंत तगडे तयार होत नाहीत तोपर्यंत आपला आत्मा ग्रोथ करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या शरीराला तयार करावं लागतं. आणि त्यासाठी हे सगळं जे शिकवलं आहे गेले 12 अध्याय, ते कामात आणावे लागतात. आपोआप काही होत नाही. गुरु काही करत नाहीत. परमात्मा तर त्याहून काही करत नाही. तर त्यामुळे आपल्याला एफर्टफुल हा रस्ता आहे आणि त्या पद्धतीनंच आपल्याला चालायची आहे. वार्धक्याची चिंता आधीच जो करी, तारुण्याच्या भरी असोनीही. आपल्याला माहितीये बीपी वाढलं तर काय होतं, हार्ट खराब झालं तर काय होईल, किडन्या खराब झाल्या तर काय होईल. तर मग शहाणे लोक आधीच काळजी घेतात की बापरे असं आहे. मग किडनी, एक नुसती किडनी मध्ये प्रॉब्लेम झाला तरी हार्ट अटॅक येऊ शकतो. किडनी मध्ये प्रॉब्लेम झाला तरी लंगला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या एकमेकाशी आतून कनेक्टेड आहेत. मी नेहमी सांगते या पण गोष्टी, मेडिकल सायन्सच्या पण गोष्टी मी सांगते. तर त्यामुळे एक खराब झालं की सगळं खराब होतं. तर जाणणारा शहाणा माणूस त्याची पहिल्यापासूनच काळजी घेतो. तसंच आत्म्याच्या प्रवासाचा विचार आत्ता ह्या जन्मात, ह्या स्थितीत, ह्या वयातच झाला पाहिजे, ज्या वयात प्रत्येक जण असाल. मग तो चाइल्ड फॉर्म मध्ये असला तरी त्यांनी करावा, तो यंग एज मध्ये असला तरी त्यांनी केला पाहिजे, आणि म्हातारे असतील त्यांनी तर पहिले केला पाहिजे. तर त्यामुळे सगळ्यात जास्त आत्म्या उन्नतीचा कडे धावा असला पाहिजे. त्याच्याशिवाय पुढची काही जन्म आपले त्या पद्धतीने येणार नाही. कारण कॉझल बॉडीमध्ये अनेक कॉजेस काय आहे ना, मी मागे पण एकदा सांगितलं होतं की आपण म्हणू हा अमुक माझं मागच्या जन्मातलं, मागचं बघचं असं काही लगेच येत नाही. म्हणजे काय म्हणतो ना आपण, जसे आपल्याला पाचवीतले मित्र सहावीत भेटले असं नाही आहे. तिथे जसं क्लासचं शफलिंग करतात ना शाळेमध्ये, तसं आपलं शफलिंग होतं तिथे आपल्या कार्मिक ह्याच्यामध्ये. कुठल्या तरी एक 50-100 जन्मांच्या आधी जे कोण भेटले असतील, काही राहिलं असेल आपलं रेकॉर्ड त्यांच्याशी कमी जास्त, ते करायला आता येतील 100 जन्म मागचा. त्यामुळे ते काही फिक्स नाही आहे की हा मागच्या जन्मातला, तो अमक्या जन्मातला. ते काहीही फिक्स नाही आहे. त्यामुळे काही सांगू नाही शकत पुढच्या लाईफ मध्ये आपल्याला काय चॅलेंजेस येतील, कुठले कर्मा न्यूट्रलाइज करायचा प्लॅन घेऊन आपण येऊ, हे काहीही सांगू शकत नाही. पुढच्या जन्माचं आत्ता काही सांगू शकत नाही. म्हणून एफर्ट आत्ताच घ्यायचा आहे. आपल्याला थांबून चालणार नाही, वेळ घेऊन चालणार नाही. सिरियस होणं फार आवश्यक आहे. बाकी प्रत्येकाने आपापल्या स्पीडने करायचं असतं. धावाधाव करायची नाही आणि आपल्याला त्रासही तर त्याहून नाही करायचा. आपण इथे थांबूया आणि इथल्या पुढच्या श्लोकापासून आपण परवा घेऊया शनिवारी.